नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. चुरमुऱ्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. भेळ, चुरमुऱ्याचा भडंग, तसेच सुशिला, वडे, उत्तप्पा वगैरे वेगवेगळे पदार्थ बनवतो. तर आज आपण चुरमुऱ्यापासून वडे कसे बनवतात ते पाहणार आहोत. चुरमुऱ्याचे वडे बनवण्यासाठी मी 1 बाउल चुरमुरे घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत ठेवते. त्यानंतर बाइंडिंगसाठी मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी दही आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मी हे चुरमुरे स्वच्छ धुवून भिजून थोडंसं मिक्सरला बारीक करून घेते. हे चुरमुरे स्वच्छ धुवून भिजून घेतलेलं आहे, मऊ पडलेलं आहेत. आता मी हे मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं फिरवून घेते. त्या भांड्यात चुरमुरे आणि यामध्येच मी मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्या बारीक तुकडे करून ह्यामध्येच आता थोडेसे जिरे घालूयात. जिरे घातलेले आहेत. आता हे मी मिक्सरला फिरवून घेते. भिजवलेले चुरमुरे आणि मिरच्या मी मिक्सरला जिरे वगैरे घालून मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. बाउलमध्ये आपण चुरमुरे बारीक करून घातलेलं आहे. एक बारीक चिरलेला कांदा. आता ह्यामध्ये तांदळाचं पीठ, बारीक सोजी घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही. तर हे सर्व मिक्स करून घेते. यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. अर्धा चमचा धने पावडर. हे सर्व मिक्स करून मळून घेते. हे चुरमुऱ्याचे वडे करण्यासाठी आपण सर्व साहित्य घालून हे मळून ठेवलेलं आहे. आता हे अर्धा तास झाकून ठेवते. त्यानंतर आपण वडे करायला घेऊयात. चुरमुऱ्याचे वडे करण्यासाठी आपण चुरमुरे भिजत घालून मिक्सरला बारीक करून सर्व साहित्य मिक्स करून मळून ठेवलं होतं. अर्धा तास मी झाकून ठेवलेलं. आता ह्यामध्ये चिमूटभर सोडा घालते. सोडा घालून मिक्स करून घेते. हे सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावून वडे थापून घेते हातावर. या आकाराचे वडे थापून घ्यायचे आहेत. असेच ह्या सर्व पिठाचे मी वडे करून घेते. चुरमुऱ्याचे वडे थापून घेतलेले आहेत. आता मी हे तळून घेणार आहे. त्यासाठी मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाले की नाही चेक करण्यासाठी थोडासा गोळा टाकून बघूया. यामध्ये तेल गरम झालेलं आहे. तो गोळावरती तरंगायला लागला आहे, म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये एक एक वडे घालून मी तळून घेते. हे वडे एका बाजूने चांगले भाजल्यावर मग आपण उलटून घेऊयात. वडे एका बाजूने चांगले भाजलेत. आता मी हे उलटून घेते. तर ह्या बाजूने चांगले भाजल्यावर मग आपण काढून घेऊयात. वडे दोन्ही बाजूने चांगले भाजलेले आहेत. आता मी एका डिशमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेते. असेच बाकीचे वडेही तळून घेते. चुरमुऱ्याचे वडे तयार झालेले आहेत. एकदम क्रिस्पी झालेले आहेत. ते मी टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहे. हे मी आता एका डिशमध्ये काढून घेते. वडे मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. या वड्याबरोबर हे वडे आपण खोबऱ्याची चटणीबरोबर खाऊ शकता. असेच नवीन आणि छान रेसिपी पाहण्यासाठी
माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.